मावले मला काय माहिती नाही इथला. कुठे आलोय मी इथे? काही नको बोलू. माझ्यासोबत 2-3 वेळा आलोय. कधी? लास्ट टाइम शूज घ्यायला आलेलो. इथे थोडी आलेलो, ओरियन मध्ये आलेलो. परफ्यूम घ्यायला आलेलो. मला नाही आठवत भाई. इथे इथे मी काल काय जेवलो मला ते आठवत नाही. वॉच घ्यायला. अच्छा खाली जायचं 1 मिनिट. मित्रांनो, मला आणि माझ्या मित्राला फोन घ्यायचा आहे. आता मी कन्फ्युजन बघा किती आहे. सॅमसंग गॅलेक्सी S24 FE, सॅमसंग गॅलेक्सी S24, सॅमसंग गॅलेक्सी S24 प्लस आणि आयफोन 16 हे 4 मॉडेलमध्ये पूर्ण कन्फ्युजन आहे. आता S24 FE आणि S24 हे 2 डिव्हाइस मी काढतो आहे लिस्टमधून. आयफोन 16 किंवा S24 प्लस ह्या दोघांपैकी एक फोन घ्यायचा विचार तर आहे. पण सीन असा आहे की भेटला तर ठीक आहे, म्हणजे मला जसं हिशोबाप्रमाणे पाहिजे तसा भेटला तर ठीक आहे. जर नाही भेटला तर मग ऑनलाईन घ्यायला लागेल. आणि त्याच मशागतसाठी काल आणि आज फिरतो आहे आम्ही. माझ्या मित्राला पण घ्यायचं आहे आणि मला पण घ्यायचं आहे. आणि त्यांनीच माझ्या काल डोक्यामध्ये घुसवलं की बघ मॅनेज सगळं होतो आहे, तू मॅनेज करू शकतो, मी मॅनेज करू शकतो, तर घेऊया. कारण का आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये बाहेर पण जायचं आहे ना, तर मग त्याचे व्हिडिओज वगैरे खूप चांगले येतील. ॲक्च्युअलमध्ये ॲक्शन कॅमेरा आहे चांगला असं नाही आहे, बट ते बोलतात ना की ब्लर इफेक्ट, सिनेमॅटिक्स वगैरे ते ह्याच्यातून सिनेमॅटिक्स ह्याच्यातून काढू शकतो, बट मोबाईलमध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे. आणि मी गेल्या 1.5 वर्षापासून 4G मोबाईल वापरतो आहे आणि दोन्ही पण मोबाईल जे आहेत ते विवोचेच आहेत. हा वडिलांचा आहे, वडिलांचा मोबाईल मी वापरतो आहे आणि दुसरा Y36 आहे, तो पण 4G मोबाईल आहे, आपण 4G मोबाईल आहे. तर मोबाईलची गरज तशी आहे, पण ॲट दिस टाईम तो भेटला पाहिजे. जर नाही भेटला तर मग आय डोंट नो. मला टाईम जास्त वाया घालवायचा नाही आहे, फटाफट निघतो. 10 वाजलेत, त्यांनी बोलवलं होतं 10 वाजता ये म्हणून, तर मी चाललो आहे. आणि बघू आपण कुठला मोबाईल डन करतो आहे आज. अचानक याच्यानंतर व्हिडिओ नाही टाकलेस ना तू? टाकलेत ना त्याच्यानंतर. आयफोन 16 256 GB, प्राईज ऑफ 83,000. हां हां तो माझा आहे. हे देख, याचं इथं वॉल्यूमचं बटन पण आहे. फोर के मध्ये चालते भाई व्हिडिओज त्या. मध्ये नाही घेतला ना काय ते आपण याच्यात आलो कशात आलं म्हणजे ओमनीमध्ये. अरे भाई ती तिथं बसायला जागा नव्हती, पायाची पूर्ण वाट लागली होती. माझ्या समोरच ती मुलगी होती. कुठे तू शूट करायला सांगत होता? तिथे मोठा पैसा आयला है. इन्वेस्टमेंट मिलते हैं इसको. ॲक्च्युअली म्हणजे लाईट आहे, काढू आहे. पॉवर बटन कुठले? हाच आहे का खालचा आहे? हे कसं करणार आहे तुम्ही? बजाजची जी प्रोसेसिंग आहे ती कशी कमी करणार? काढणी काय मला दिसत नाही का? ब्लर दिसतं. तुझा फोटोशूट झाला पण? हां मग झाला. अरे जास्त टाईम नाही लागेल. तो S24 अल्ट्रा आहे. बघा मित्रांनो, मी पूर्ण प्रॉपर शूट केला होता, बट बऱ्यापैकी व्हिडिओज डिलीट झालेत. आता मी काय माहिती मी काय विचार केला आणि काय व्हिडिओ डिलीट केला आय डोंट नो. आता जितका पण मला डाटा भेटला आहे ना, तर तो मी हे करतोय, अटॅच करतोय व्हिडिओमध्ये. तर मी टॅक्स इनवॉइस बघतोय आयफोन 16 256 GB. तर टोटल मी याला स्पेंड केले 92,308 रुपीज. ह्याच्यामध्ये 1 वर्षाचा इन्शुरन्स इन्क्लूड आहे. आणि मी टॅक्स बघतोय तर 7,040 SGST आणि दुसऱ्याला लागले 7,040 रुपये CGST, म्हणजे 7 × 7 = 14.
14,200 नाही 14,100 इतका टॅक्स लागलाय. जर माझ्याकडे GST नंबर वगैरे असताना तर हा टॅक्स वाचला असता आपला. बट असो. दुसरी गोष्ट म्हणजे असं की मित्रांनी एक बजेटवाला मोबाईल घेतलेला आहे. कुठला मोबाईल घेतला तर मला नाही आठवत, त्याला फोन करून विचारायला लागेल मॉडेल नंबर काय आहे ते. बोललो होतं ना की मी कन्फ्युजनमध्ये आहे iPhone 16 S24 Plus. तर मी आयफोन का चूज केला याच्यासाठी. इसके लिए मैंने आयफोन चूज किया गाईज. कारण इकोसिस्टम, ॲपलच्या इकोसिस्टममध्ये घुसलोय मी, ऑलरेडी घुसलोय. आणि काय स्पीड आहे भाई डाटा ट्रान्सफरची. यायला हे iOS अँड्रॉइडमध्ये शेअर करायला आणि विंडोजमध्ये शेअर करायला लिटरली डोकाफोडी आहे. पण असो, खुश आहे. आता लय भारी भारी व्हिडिओज काढू आपण. ती गोष्ट वेगळी की अजूनपर्यंत तितक्या भारी व्हिडिओज नाही काढल्या जितक्या विचार करून घेतला आहे. बट हळूहळू इम्प्लिमेंट करू आपण, ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि स्टे ट्यून नंतरच्या ब्लॉगसाठी. बाय बाय.